असं रव्यामध्ये तुम्ही कधी आंबारस टाकून बघितला का? कोणता पदार्थ बनेल? तर तो पदार्थ मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे. नमस्कार, मी स्वाती. सोनाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा. तर तो पदार्थ आहे आपला रवा आंबा आप्पे, गोड असे आंब्याचे आप्पे रेसिपी आपण आज बघणार आहे. तर आपण साहित्य बघूया. रेसिपी कुठेही प्लीज स्किप करू नका. खूप सुंदर रेसिपी आहे, तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही. तर बघा, 1 वाटी आंब्याचा गर घेतला, 1 वाटी बारीक रवा घेतला, 1 वाटी दूध घेतलं आणि 1 वाटी म्हणजे छोटी वाटी अर्धी वाटी साखर घेतली. तर रवा, आंब्याचा गर आणि दूध समप्रमाण आहे आणि फक्त साखर छोटी वाटी आहे, तर ती अर्धी वाटी आहे. तर आंब्याचा गर आणि साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलं. मिक्सरला छान असं फिरवून घेणार आहे. तर तुमचा आंबा कितपत गोड आहे त्यानुसार तुम्ही घेऊ शकतात साखर. तर आता मिक्सरला बघा मी फिरवून घेतला आंब्याचा गर. आता इथे एक भांडं घेतलं, त्यामध्ये मी बारीक रवा टाकलेला आहे बघा. आणि जो आपण मिक्सरला आंब्याचा गर फिरवून घेतला, साखर आणि आंब्याचा गर तो टाकून घ्यायचा आहे. खूप सुंदर प्रकारे हे आंबा आप्पे होतात गोड आणि खायला तर अप्रतिम लागतात. टेस्ट इतकी भारी लागते, एकदम भन्नाट लागते. तुम्ही आंब्यांचं सीझन तर संपतच आला आहे, पण संपेपर्यंत तुम्ही खूप वेळ बनवाल हे आप्पे. आठवड्यातून 3 ते 4 वेळेस तर नक्की बनवाल. तर बघा, आता हे आंबा रस टाकल्यानंतर रव्यामध्ये छान असं हे फेटून घ्यायचं आणि एक 5 मिनटं राहू द्यायचं. त्यानंतर बघा, जे 1 वाटी आपण दूध घेतलेलं आहे ते दूध पण थोडं थोडं टाकून फेटून घ्यायचं आहे आपल्याला. तर 1 वाटी पूर्ण दूध लागलेलं आहे मला इथं. तर कमी जास्त होऊ शकतं एखाद्या वेळेस, म्हणून एकसाथ ओतायचं नाही, हळूहळू टाकायचं. तर आपल्याला मग प्रमाण बरोबर समजतं. तर मला इथं 1 वाटी बरोबर लागलेलं आहे बघा दूध आणि छान असं मी फेटून घेतलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही, जसं आप्पे पडतील म्हणजे आप्पे पात्रामध्ये त्यानुसार कडचीनी असं ठेवायचं आहे. खूप पातळ पण नाही, खूप घट्ट पण नाही. तर आता इथं मी 1 चम्मच बेकिंग पावडर घेतलेली आहे. त्यावर थोडंसं पाणी टाकणार आहे ॲक्टिव्हेट होण्याकरता आणि परत हे एकाच डायरेक्शननी छान फेटून घेणार आहे. तर बेकिंग पावडर जर नसेल तर तुम्ही बेकिंग सोडा वापरू शकतात किंवा इनो पण वापरू शकतात, असं काही नाही. तर बघू शकता आता हे छान फेटलेलं आहे आणि इथं मी 1 ते 2 थेंब लिक्विड फूड कलर वापरलेला आहे, येलो कलर. तर तुम्ही पावडर स्वरूपात असेल तर तोही वापरू शकतात मैत्रिणींनो, किंवा मग नाही वापरला तरी चालेल. आता बघा, कडचीच्या साहाय्याने मी हे छान फेटून घेणार आहे आणि किती मस्त बघा फुगून आलेलं आहे. तर या प्रकारे आपल्याला ठेवायचं आहे हे बॅटर आणि मस्त अजून मी एकदा छान असं फेटत आहे, म्हणजे छान असे सॉफ्ट असे हे आप्पे होतील आपले आंब्याचे. आता बघा, आप्पे पात्र ठेवलं मी गॅसवर आणि थोडंसं साजूक तूप टाकून घेतलं आणि त्यानंतर आता भांडं आप्पे पात्र छान असं तापू द्यायचं आणि मग गॅस बारीक करायचा आणि थोडं थोडं बघा हे रवा आंबा आप्पे असे टाकून घ्यायचे आहे आपल्याला बॅटर. खूप सुंदर होतात मैत्रिणींनो. थोडीशी युनिक काहीतरी नवीन रेसिपी मी तुमच्याकरता घेऊन आलेली आहे. तर नक्की रेसिपीला भरभरून प्रेम द्या. आणि हो, तुम्हाला जर हे आंबा रवा गोड आप्पे जर आवडले असतील तर रेसिपीला भरभरून प्रेम तर द्या आणि मोठ्या मनाने मोठ्या प्रेमाने लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून जर तुम्ही आपल्या सोनाज रेसिपी चॅनलला भेट दिली नसेल तर नक्की द्या. आणि आता बघा, सगळ्या आप्पे टाकून झाले आणि झाकण ठेवलेलं आहे आणि झाकण ठेवून एक 10 मिनटं बघा बारीक गॅस करायचा आणि 10 मिनटांनी बघते तर बघा काय मस्त टम्म फुगलेले आहे आपले आप्पे. तर आता बघायचं, काढून बघायचं झाले का. तर मस्त आता निघत पण आहे, तुम्ही बघू शकतात. अतिशय कमी साहित्यामध्ये होतं आणि खायला तर अप्रतिम. तुम्ही मिनी केक पण म्हणू शकता त्याला, पण मी तर रवा आंबा गोड आप्पेच म्हणणार. खूप सुंदर लागतात आणि तुम्ही नक्की बनवणार, नेहमी बनवणार तुम्ही. आणि बघा, आता मस्त मी सगळे परतवून घेत आहे. तर नक्की बनवा मैत्रिणींनो. तुम्ही आंब्यांचं सीझन आहे तिथपर्यंत नक्की हे आप्पे नक्की बनवा. तर आणि मुलांना पण तुम्ही नाश्त्याला देऊ शकता, डब्याला. सगळे आवडीने खातील, घरातलं तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. आता परत मी परतवून घेतलं आणि 10 मिनटं मी
अजून हे 10 मिनटं छान असं बारीक गॅसवर मी होऊ देत आहे मस्त हे आप्पे छान प्रकारे. तर खूप सुंदर होत आहे हे आप्पे गॅसवर आणि तुम्ही बघू शकता. आणि मस्त बघा हे आप्पे तयार झालेले आहेत. छान मस्त खरपूस भाजले गेलेले आहेत. तर आपण आता काढून घेऊया एका प्लेटमध्ये. तर रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये छान छान कमेंट करा. तुमची कमेंट माझ्यासाठी खूप काही सांगून जाते. जर छान छान कमेंट केल्या तर एक मनाला आपल्या कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटतं. तर बघा आता मी हे सगळे आप्पे काढून घेत आहे. तर या तुम्ही पण मैत्रिणींनो रवा आंबा आप्पे खायला. कशी वाटली रेसिपी आणि बनवा आणि बनवल्यानंतर मला नक्की सांगा. काय छान दिसत आहे, काय सुंदर कलर आलेला आहे मैत्रिणींनो. या तुम्ही पण खायला. मी वाट बघत आहे. रेसिपीला प्रेम द्या आणि नक्की बनवून बघा तुम्ही पण. रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून मी तुमची आभारी आहे. तर तुम्हाला एक आप्पा मी बघा तोडून दाखवते. काय मस्त तयार झालेले आहे बघा. आतून पण मस्त एकदम छान मऊ लुसलुशीत झालेले आहे. खायला तर अप्रतिम लागतात. श्री स्वामी समर्थ रामकृष्णारी.